या ठिकाणी रोग निवारण होणार आहे, तसं हे विषाचा दाह निवारण होणार हे रामाचं नाम आहे, लक्षात ठेवा. आणि ते विष प्राशन केल्याबरोबर शंकराला या ठिकाणी दाह प्राप्त झाला आणि या दाहकतेमध्ये आता शीतलत्व प्राप्त करून द्यायचंय. म्हणून त्याच्या पुढं हे जे काही रत्न प्राप्त झाले, कोणकोणत्या रत्नांनी कोणाकोणाकडे राहायचंय याचा विचार केला. म्हणून लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धनवंतरिश्चंद्रमा या होणाऱ्या गोष्टी. का बरं देवांनी या ठिकाणी अंतरपट धरल्यानंतर विवाहात या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो? हे सगळे रत्न आहेत आणि ह्या आपापसामध्ये प्राप्त होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून प्रथम लक्ष्मी रत्न, कौस्तुभ नावाचं रत्न, पारिजातक नावाचं रत्न, धन्वंतरी नावाचं रत्न, चंद्रमा नावाचं रत्न, अनेक प्रकारची रत्न आहेत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये मग तो दाह सहन होत नाही आणि त्यावेळेला सबंध विषाचा प्रहार त्या शरीरावरती झाला म्हणून तो नीलकंठ होतो का? याचं कारण आहे खालचं शरीर नीळ होईल का? नाही. मुखामध्ये रामाचं नाव आहे, हे द्वयाक्षरी शब्द मुखारविंदात या ठिकाणी साठवला. म्हणून तसं नाम आपण जर घेतलं आपला का नाही उद्धार होणार? पहिलाच पाहिजे. दुसरी गोष्ट शीतलत्व काय आहे? दधिशंक तुषाराभम शिरोर्धारणम